नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी आपला ॲग्रोस्टार डॉक्टर अतुल टेमगिरे. शेतकरी बंधूंनो, जे आपले वेलवर्गीय भाजीपाला आहे त्याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत तेजस कोल्हे सर. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये हा दोडका हे जे काही पीक आहे याचा मार्केटमध्ये रेट देखील चांगला मिळतो आणि याचं व्यवस्थित मॅनेजमेंट जर आपण केलं तर निश्चितच उत्पादन देखील आपण चांगलं घेऊ शकतो. परंतु हे वेलवर्गीय भाजीपाला करत असताना बऱ्याचशा समस्या पण त्याचे सर येत असतात उत्पादनामध्ये. बरोबर. जसे की व्हायरसची समस्या असेल, नागाळींच्या समस्या हो, असतील, हो. किंवा मग अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल. कारण की हे आपण मांडव पद्धतीमध्ये करत असतो आणि याच्यामध्ये ज्या समस्या येतात त्याचं जर आपण निराकरण व्यवस्थितरित्या जर केलं तर आपण उत्पादन चांगलं चांगलं घेऊ शकतो. घेऊ शकतो. तर आता महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी दोडक्याची लागवड होते. हो. परंतु काही अशी स्पेसिफिक एरिया आहे का ज्या ठिकाणी याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते आणि हंगाम म्हणजे कोणत्या हंगामामध्ये जर आपण दोडक्याची लागवड केली तर आपण जे मार्केट आहे किंवा बाजारभाव आहे आपल्याला चांगला भेटू शकतो. तुम्ही हंगामाचा विचार केला तर वेलवर्गीय पिकं म्हणजे जे काकडी वर्गीय जेवढी काही पिकं आहे, मग त्याच्यात कलिंगड असेल, काकडी, दोडका, दुधी, कारली, गिलके ही सगळी पिकं आहेत. तर ही वेलवर्गीय पिकांना जे हवामान मानवत नाही ते म्हणजे फक्त थंडीचे तेवढे 2-3 महिने. म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत लागवड करू शकतो. नोव्हेंबर, डिसेंबर हे 2 महिने जर सोडले तर मग आपण याची वर्षभर लागवड करता येईल. म्हणजे साधारणपणे 10 महिन्याची लागवड करते. आणि जर विभाग म्हणाल तर जो आपला विदर्भ किंवा खानदेशचा जो भाग आहे, मराठवाड्याचा काही भाग आहे, तर तिथं प्रचंड तापमान आहे. तर तिथं एक तापमानाचा आणि थंडीचा कालावधी सोडून बाकी 6 महिने तिथं लागवड करते. आपला पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा आपला कोकण चा बाजूचा विचार केला तर तिथं आपल्याला इतर जे हंगाम आहेत तर तिथं लागवड करते. म्हणजे फक्त नोव्हेंबर, डिसेंबर हे 2 महिने वगळता आपण 10 महिने याच्या लागवडीचा विचार करू शकतो. आणि बाजारभावाचा जर विचार तुम्ही केला तर सगळ्यात जास्त याला मागणी असणारा कालावधी किंवा सगळ्यात कमी उत्पादन किंवा कमी संख्येने बाजारात येणारा माल, तर त्याच्या लागवडीचा जर विचार केला तर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर आपण लागवड केली, फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिना असेल, तर त्यावेळेसचं जे येणारं उत्पादन आहे त्यावेळेस आपल्याला मागणी प्रचंड असेल आणि तेवढा पुरवठा बाजारात नसेल, म्हणून भाव चांगला मिळू शकतो. त्यानंतरचा दुसरा बाजारभावाचा जर टप्प्याचा विचार केला तर साधारणपणे आपण एप्रिल महिना संपताना किंवा मे महिन्यात जर लागवड केली तर तो जो उत्पादन येणार आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला, अगदी सुरुवातीला, तर त्याला एक आपल्याला चांगला बाजारभाव राहील. जून महिन्यापासून पुढे जर लागवडीला आपण गेलो तर मग त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लागवडी असणार आणि त्याचा जो काही बाजारामध्ये असणारा पुरवठा आहे तर तो प्रचंड असेल. हा झाला एक भाग. दुसरं, आता बरेचसे शेतकरी दोडक्याची जी लागवड करतात तर ती पहिल्या पिकाचं उत्पादन घेतल्यावर दुसरा म्हणजे टोमॅटो सारख्या पिकाचं उत्पादन घेतल्यावर दुसरं रिले क्रॉप म्हणून दोडक्यासारख्या पिकाची निवड करतात. तर मग टोमॅटोचा वगैरे सीझन पण त्यावेळेस संपलेला असतो. रब्बी हंगामातला टोमॅटो आहे ते संपल्यानंतर पावसाळी हंगामात दोडका येण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस आपल्याला जून पासून पुढे जर लागवड गेली तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या लागवडीला तुलनेने बाजार कमी राहील. जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यातल्या लागवडीला बाजार भाव चांगला राहील आणि परत एकदा एप्रिल मेच्या लागवडीला पण एक बाजारभाव ठीकठाक राहील. अशा पद्धतीने आपण लागवडीचं नियोजन करू शकतो. निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूंनो, जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर लागवड केली आणि एप्रिल मे मध्ये ह्या 2 लागवडीला बाजारभाव चांगला राहू शकतो. फक्त नियोजन आपल्याला या वेळेला त्या पद्धतीने करणं या कालावधीमध्ये काळजी पण तितकीच घेण्याची गरज आहे. कारण का ज्यावेळेस तापमान खूप प्रचंड वाढते किंवा बाकीचे जे काही समस्या आहेत तर ते आपल्याला सांभाळण्यासाठी फार काळजीपूर्वक नियोजन करावं. म्हणजे जसं की आपण थंडीमध्ये जसं तुम्ही म्हणले त्यावेळेला वेल वाढीचा जो वेग असतो तो खूप मंद म्हणून आपल्याला तो नोव्हेंबर, डिसेंबर कालावधी टाळला. परंतु जसं उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामुळे देखील वाढीवर परिणाम होत असेल, अन्नद्रव्य अपटेकवर किंवा येणाऱ्या कीड रोगावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे जसं थंडी वाढ मंदावते तसं उन्हाळ्याचं तापमान साधारणपणे 35 डिग्री 38 डिग्री पर्यंत तापमानात चांगल्या पद्धतीने पीक तग धरू शकतं. पण एकदा 35-38 डिग्रीच्या पुढे तापमान गेलं का मग परत एकदा मुळांची क्रियाशक्ती किंवा पानांची काम करण्याची जी काही क्षमता आहे तर ती खूप कमी होते, प्रचंड कमी होते. आणि मग त्यावेळेस परत त्यांचा अन्न निर्मितीचा आणि बाकीच्या गोष्टींचा जो काही स्पीड म्हणतो किंवा त्याची जी क्षमता आहे तर ती खूप कमी होते आणि मग त्याचा विपरीत परिणाम पिकावर होतो. म्हणून प्रचंड असलेलं तापमान त्या पिकाला मान होत नाही. त्यावेळेस आपल्याला विशेष काही काळजी घेतली तर नक्कीच आपण त्याचं नियोजन करू शकतो. शेतकरी बंधूंना, आपण सध्या व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहोत. दोडका पिकाविषयी तुम्हाला म्हणजे येणाऱ्या ज्या काही समस्या असतील किंवा काही जे इश्यू असतील ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता. त्याच्यावर आपण पुढील भागामध्ये चर्चा करू शकतो. आणि जर तुम्ही शेतकरी बंधूंना ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन पिकाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तेजस सर, आता आपण म्हणजे एरिया बघितला आणि सीझन पाहिला की कोणत्या सीझनला आपण लागवड केली तर आपल्याला चांगलं मार्केट भेटू शकतं.
तर दोडका पिकामध्ये काही जाती असतील की कोणती जात आपण लावली तर निश्चितच त्याचा फायदा, किंवा कोणत्या जातीमुळे उत्पादन घेणं सोपं होईल, असं काही आहे का? आहे ना, बाजारामध्ये काही प्रचलित ठराविक कंपनीच्या जाती आहेत. म्हणजे कंपनीचा उल्लेख करण्याचा उद्देश हा नाही की आपल्याला त्यांचं Promotion करायचं प्रमोशन किंवा- करायचा, हा असा उद्देश नाही. परंतु शेतकऱ्यांचे अनुभव जे आहेत, शेतकरी ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांचे अनुभव आहेत, तर त्यांच्या अनुभवाप्रमाणे काही जाती आहेत ज्या की खूप प्रचलित आहे. जसं की इलाइट कंपनीचा रतन असेल, ॲग्रोस्टारचा कल्याणी असेल, त्यानंतर व्हीएनआर कंपनीचा आरती असेल, तर ह्या खूप प्रचलित जाती आहेत. जास्त उत्पादनासाठी हिंजा झाडेंचा संतोष असेल, हिंजा झाडेंचा ध्रुव असेल किंवा ध्रुव सुपर असेल, ह्याही जाती खूप बाजारात प्रचलित आणि ज्याला काय म्हणतो ना, शेतकरी अगदी वाट पाहून त्याचं बियाणं येईपर्यंत थांबून त्याची लागवड करणाऱ्या त्यातल्या ह्या प्रचलित जातीत. त्याचं कारण असं की सरळ येणारं फळ एकदम काय म्हणतो ना, त्या फळाचा आकार, लांबी चांगली, फळ लांब येणार आणि याचं नावच रिजगॉड आहे. म्हणजे याच्यावर असणाऱ्या ज्या शिरा आहेत त्या ठळक येणं ठळक गरजेचं आहे. येणं. बोथट शिरा जर आल्या तर त्या फळाला मागणी नसते आणि ठळक आलेल्या शिरांमुळे फळ वाहतुकीमध्ये चांगलं टिकतं. बरोबर. तो त्याचा एक अजून अतिरिक्त Benefit. फायदा आहे. तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीचा विचार करून ह्या ज्या जातींचा मी उल्लेख केला, तर या जाती बाजारामध्ये खूप मागणी आहे किंवा शेतकऱ्यांकडून त्याची जो काही ऍक्सेप्टन्स आहे तो खूप चांगला आहे. तर यापैकी एक जात आपण आपल्या उपलब्धतेप्रमाणे आपण निवडू शकतो आणि नक्कीच या जातीचा जर विचार केला आपण तर आपल्याला उत्पादनात फायदा त्या जातीतून होऊ शकतो. मला असं वाटतं कोणत्याही पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर लागवडीची पद्धत हो. किंवा त्याचं अंतर हो. हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आपण एकरी किती रोपांची संख्या ठेवतोय हो. आणि त्या पट्टीमध्ये आपण म्हणजे जे उत्पादनाचा जो रेशो आहे तो कसा मेंटेन करतोय. तर लागवडीच्या अंतराविषयी काय सांगता येईल? दोडका हे पीक असं आहे की आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करू शकतो, ज्याला पाट पाणी म्हणतो. ठिबकवर लागवड करू शकतो. ठिबक आणि मल्चिंग अशी लागवड करू शकतो. हे झालं लागवडीचं खालचं जमिनीचं नियोजन. त्यानंतर वरचं नियोजन. काही शेतकरी मांडव पद्धत, एक ताटी पद्धत करतात आणि काही शेतकरी मांडव पद्धत करतात. एक ताटी पद्धत जर असेल आणि पारंपरिक पद्धतीने आपल्याला फ्लड पाण्याच्या नियोजनावर जर करायचं असेल तर 2 ओळीमधलं अंतर 4 ते 4.5 फूट असणं गरजेचं आहे. आणि 2 बियामधलं अंतर हे 2 ते 2.5 फूट असणं गरजेचं आहे. तिथं रोपांची संख्या आपल्याला साधारणपणे 5-5.5 हजार पर्यंत एकरी राहील. जर आपण पारंपरिक पद्धत न करता जर आपण ठिबक आणि मल्चिंग सह मांडव जर अशा पद्धतीने जात असेल तर 2 ओळीमधलं अंतर हे 6 फूट असावं आणि 2 रोपामधलं अंतर हे 2 फूट 2.5 फूट या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. अशा पद्धतीने लागवड करत असताना एका ठिकाणी एकच बी लावायचं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकऱ्यांना प्रश्न असतो की बी उगवून होणार नाही, मग आपण डबल बी लावायचं. तर मित्रांनो, जे आपण जातींची नावं घेतली ना, महागडे बियाणे त्यामध्ये बियाणं चांगल्या दर्जाचं येतं, कंपन्या चांगल्या आहेत, त्यामुळे आपल्याला चिंता करायचं कारण नाही. आपण एका ठिकाणी एकच बी लावायची. मग फक्त फार तर काय करू शकतो, उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आपण जसं कलिंगडामध्ये बोलतो की गोमूत्रामध्ये बी भिजत घाला, तर वेलवर्गीय पिकं किंवा काकडीवर्गीय जेवढी काय पिकं आहेत तर त्याचं बी आवरण थोडंसं टणक असतं. मग ते जर आपण ताज्या गोमूत्रामध्ये भिजत घातले एक अर्ध्या तासासाठी, गोमूत्र नाही मिळालं तर कोमट पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी जर भिजत घातलं तर त्याचं जे आवरण आहे तर ते लूज होईल आणि त्या उगवणीला तुम्हाला मदत करेल. मग त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता. एका ठिकाणी एकच बी लावून आपण अशा पद्धतीने उगवण त्याची वाढवू शकता. शेतकरी मित्रांनो, बघितलं जर तुम्ही पाट पाण्यावरती जर दोडक्याची लागवड करीत असाल तर त्याचं अंतर तुम्हाला कमी ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ड्रीप, मल्चिंग आणि मांडव याच्यामध्ये जर जात असाल तर 2 ओळीतलं अंतर तुम्हाला 6 फुटापर्यंत ठेवायचे, जेणेकरून रोपांची संख्या तुम्ही व्यवस्थितरित्या मेंटेन हो. करू शकता आणि उत्पादन घेऊ शकता. कारण की ड्रीपवर किंवा मल्चिंगवर केलं तर साहजिकच त्याचा घेर वाढणार आहे, नक्कीच त्याला वाढ फळांची आहे. संख्या हो. चांगल्या प्रकारे त्याला राहणार जागा आहे. पण तेवढी दिली जागा पाहिजे पण आपण. देणं दिली त्या पाहिजे. ठिकाणी हा. गरजेचं आहे. आता दोडका पिकामध्ये मला असं वाटतं, जसं तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला उल्लेख केला की फळं जे आहे ते सरळ राहतात, हा. काही फळं वाकडी होतात, हो, त्याची हो. काही वेगवेगळी कारणं कारण देखील आहेत. बरोबर. तर दोडका पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा काय रोल आहे, म्हणजे बेसल असेल किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल, हो. हे आपण कशा पद्धतीने करू शकतो नियोजन? जसं आपण पारंपरिक सर्वच पिकांना करतो की लागवडीच्या आधी बेसल डोस किंवा बेड भरणं हे फार महत्वाचं आहे. जर मल्चिंग ड्रीप करत असेल तर बेड भरणार. जर पारंपरिक पद्धत असेल तर त्या सरीमध्ये ज्यावेळेस आपण सरी काढतो त्यावेळेसच तिथं खतांचं नियोजन केलं पाहिजे. त्या खतांमध्ये काय आलं पाहिजे, प्रामुख्याने तिथं निंबोळी पेंडचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे साधारणपणे 80 ते 120 किलो निंबोळी पेंड प्रति एकर आपण वापरली पाहिजे. कारण का, तर वेलवर्गीय पिकं घेत असताना निमॅटोडची समस्या, सूत्रकृमीची समस्या येण्याची शक्यता आहे. मग सूत्रकृमी टाळण्यासाठी, सूत्रकृमीचं नियंत्रण करणं शक्य नाही, ते येऊ नये म्हणून प्रतिबंध शक्य आहे. मग त्यासाठी निंबोळी पेंडचा आपल्याला वापर आवर्जून करायचा आहे. मग तो आपण तिथं बेड भरताना केला पाहिजे. निंबोळी पेंड सोबत दुसरं जे काही खत आहे तर त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशयुक्त, मग आपण एकतर 1846 DAP वापरू शकतो, 20-20-0-13 वापरू शकतो किंवा 10-26-26 यापैकी एका खताचा वापर करू शकतो. याच्या जोडीला पोटॅशची मात्रा आपण सुरुवातीला दिली पाहिजे. कारण का, तर ज्यावेळेस पोटॅश आपण पेरणीच्या वेळेला देतो तर पोटॅश लागू व्हायला साधारणपणे 1.5 महिना कालावधी जातो. मग आपल्याला ज्यावेळेस
फुलधारणा आणि फळधारणा होईल त्यावेळेस ते पोटॅश लागू होणार आहे. म्हणजे कमीत कमी 50 किलो सल्फेट ऑफ पोटॅश आपल्याला लागवडीच्या वेळेला देणं गरजेचं आहे. मग यात प्रामुख्याने या नत्रस्फुरत पालाश आणि निंबोळी पेंड ही खतं आपण इथं वापरतो. याच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना संचार सारखं जे काही सेंद्रिय खत आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्याचाही उपयोग करू शकतात. काही शेतकरी मुळी चांगली चालावी आणि अन्नद्रव्याचा अपटेक चांगला व्हावा त्यासाठी भूमिका जे आहे तर तेही एकरी 4 ते 8 किलो आपण एकरी देऊ शकतो. मग अशा पद्धतीने जर आपण संयुक्त खतांचा पूर्ण जर नियोजन केलं आणि बेडमध्ये खतांचा डोस भरला आणि नंतर त्याच्यावर लागवड केली तर ते जास्त योग्य राहील. नंतर आपण टप्प्याटप्प्याने जर आपल्याकडे ठिबक आहे तर ठिबक पिकाच्या स्टेजनुसार आपण ती खतांचं नियोजन करू आणि जर ठिबक नसेल तर मग आपल्याला जी काही वर खतं द्यायची तर ती कशा पद्धतीने द्यायची त्याचं नियोजन आपण पुढे करू शकतो. परंतु लागवडीच्या आधी हे खतांचं नियोजन होणं फार गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही बोलले की दोडक्याचं फळ लांब येणं हे फार महत्वाचं आहे. फळ कमी लांबीचं आणि जास्त जाड चालत नाही तर त्याची जेवढी जास्त लांबी आणि सडपातळ फळ तेवढं तुम्हाला बाजारात मागेल. तर ते येण्यासाठी दोडका पिकाला जे काही कॅल्शियम सारखा अन्न घटक आहे तर तो वेळच्या वेळी मिळाला पाहिजे. मग कॅल्शियम आपण बेसल डोसलाही देऊ शकत नाही आणि ठिबकला आपण याचं नियोजन करू शकतो. मग तो साधारणपणे कधी तर आपल्याला कॅल्शियमची गरज आहे फुलोरा अवस्थेच्या वेळेला. मग ज्यावेळेस आपल्याला प्लॉटमध्ये फुलं दिसायला लागतील त्यावेळेस एकतर ठिबकद्वारे किंवा वर खताद्वारे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट याचा उपयोग करायचा आहे. जर आपण खतातून देत असेल तर आपल्याला साधारणपणे 10 ते 15 किलो कॅल्शियम प्रति एकर द्यायचे आणि जर ठिबकनी देत असाल तर फुलोरा अवस्थेच्या वेळेला 5 किलो, एखादी फळतोडणी झाल्यानंतर 5 किलो आणि परत 2-3 फळतोडणी झाल्यानंतर 5 किलो असं 3 टप्प्यात आपल्याला कॅल्शियमचं नियोजन करायचं. तेव्हा ते फळ आपल्याला सरळ राहील आणि त्या फळाची लांबी चांगली राहिली तुम्हाला बाजारात त्याला मागणी पण त्या पद्धतीने चांगली मिळेल. ते सर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर बद्दल म्हणजे जर आपण स्टेज वाईज जर गेलं तर हम्म. दोडका लागवडीचं साधारणपणे लावल्यानंतर 7 ते 10 दिवस म्हणजे जर उन्हाळ्याचा कालावधी असेल तर कदाचित 7 दिवस आणि जर थोडा थंडीचा कालावधी असेल तर 10 दिवस आपल्याला उगवणीसाठी जातात. एकदा का वेलीची उगवण होऊन 2 पानाच्या पुढे पान निघालं आणि शेंडा चालू झाला की आपल्याला विद्रव्य खतांचं नियोजन चालू करते. बेसल डोस जो आपण दिलाय तो भरणारच आहे आपण. पण विद्रव्य खत देत असताना मग सुरुवातीला आपण 19-19 चा वापर केला पाहिजे. जोपर्यंत फुल प्लॉटमध्ये दिसत नाही तोपर्यंत 19-19 आपल्याला वापरायचं जेणेकरून आपला वेल चांगल्या पद्धतीने वाढेल. याला आपल्याला फुटवा करायची गरज नसते. सरळ वेल वाढणं सुरुवातीच्या कालावधीमध्ये गरजेचं असतं. मग 19-19 चा वापर आपल्याला करायचा. साधारणपणे आपल्याला 5 किलो 19-19 पूर्ण आठवडाभर 1 एकरसाठी पुरेसा आहे. हे आपल्याला पहिलं फुल येईपर्यंत म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस आपण 2 पानाची वेलीची अवस्था असेल तिथं 19-19 चालू केलं तर पुढचे एक साधारण 15 दिवस म्हणजे 2 आठवडे किंवा फार फार तर 3 आठवडे आपल्याला 19-19 वापरायचे. ज्यावेळेस फुल दिसायला चालू होईल त्यावेळेस आपल्याला 19-19 ऐवजी 12-61 वापरायचे. 12-61 जर वापरलं तर त्यामध्ये काय होईल फुलधारणा वाढेल आणि त्यावेळेस आपल्याला फुटव्यांची जी संख्या आहे ती वाढेल. जर मांडवावर आपले नियोजन असेल किंवा तारकाठी जर आपली वेल चांगला वरती गेला तर आपल्याला त्याचा शेंडा खोडणं गरजेचं आहे. 12-61 वापरायच्या वेळेला जर आपण शेंडा खोडला तर त्याचा परिणाम काय होईल होणाऱ्या फुटव्यांची संख्या जास्त होईल. फांद्या बरोबर फांद्या जास्त येतील आणि जेवढे फुटवे तेवढी फुलांची संख्या आणि तेवढी तुम्हाला फळांची संख्या वाढेल. जर आपली जमीन काळी आहे आपल्याकडे वेलीचा जोम खूप जास्त आहे तर 19-19 ला पर्याय आपण 13-40-13 हाई करू शकतो जेणेकरून तिथं वाढ सोबतच फुटवाही चांगला होईल. परंतु फुल आल्यानंतर आपल्याला 12-61 हे खत चालू करायचे आणि फुल यायच्या अवस्थेला आपल्याला कॅल्शियम बोरॉन हे आवर्जून तिथं वापरायचे. त्यानंतर वेलवर्गीय पीक असल्यामुळे आपल्याला 5 किलो मॅग्नेशियम प्रत्येक आठवड्याला म्हणजे साधारणपणे पुढच्या 3 महिन्यात आपल्याला मॅग्नेशियमचा 5-5 किलो असं 25 किलो पर्यंत मॅग्नेशियम आपल्याला 1 एकरला जाणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक आठवड्याला जर आपण दिलं तर त्याचा जास्त फायदा आपल्याला होईल. साधारणपणे आठवड्याआड जरी दिलं महिन्यातून 2 वेळा जरी देता आलं तरी चालेल परंतु ते मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. विद्रव्य खतांचा वापर करत असताना ज्यावेळेस फळधारणा होईल त्यावेळेस फळधारणा चालू झाल्यानंतर 13-045 या खताकडे आपल्याला जायचं. आता एकदाच हार्वेस्टिंग न होणारं पीक आहे सतत याला वारंवार हार्वेस्टिंग त्यामुळे आपल्याला 052-34 कडे जाता येत नाही. आपल्याला 13-045 लागेल का तर पोटॅश 45% पोटॅश म्हणजे आपल्याला फळ मिळेल आणि 13% नत्र असल्यामुळे वेलीची वाढ किंवा होणारा फुटवा नवीन येणारी जी काही फांद्या आहेत ते आपल्याला मिळत राहतील. तर अशा पद्धतीने 13-045 कडे जायचं. जेव्हा आपल्याला वाटेल की आता एकतर बाजारात मागणी कमी आहे किंवा आपल्याला आता हा प्लॉटचं नियोजन कमी करायचे त्या परिस्थितीमध्ये आपण 052-34 वापरू शकतो. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन येणारे फुटवे कमी येतील असणाऱ्या फळाची जे काही वजन आहे ते आपल्याला थोडंसं जास्त मिळेल आणि मग आपण आपला प्लॉट थांबवू शकतो. तर सुरुवातीला 19-19 किंवा 13-40-13 नंतर 12-61 नंतर 13-045 अशा पद्धतीने आपण विद्रव्य खतांचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. हे करत असताना आपल्याला फवारणीतून पण काही खतं देता येऊ शकतात. म्हणजे जर आता आपण उन्हाळ्याचा विचार केला तर खूप जास्त तापमान असताना जसं मुळीला काम करायला मर्यादा येतात तर त्या परिस्थितीमध्ये आपण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा दोनपैकी कोणत्या वेळेला साधारणपणे 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर विद्रव्य खत त्याची फवारणी करू शकतो. त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की झिंक बोरॉन फेरस हे सगळे संयुक्तिक जे घटक आहेत मग ते ग्रेड 2 असेल किंवा ग्रेड 10 असेल यापैकी कोणतंही एक
आपण ते फवारणीतून वापरू शकतो. आणि याच्या जोडीला उन्हाची तीव्रता पाहता आपल्याला समुद्री शेवळे अर्क सारखं म्हणजे जे प्युअर केल्प आहे, बाजारात अनेक मिळणारे समुद्री शेवळे अर्क तर यांचा वापर आपण करू शकतो, जे की पिकावर येणारा जो ताण आहे तो कमी होईल. मग ही फवारणी साधारणपणे फुलोरावस्थेमध्ये आणि फळ काढणीच्या अशा 2 किंवा 3 वेळा जर आपण याची फवारणी जर केली, मग विद्रव्य खत पण निवडताना तुम्ही 13-0-45 निवडू शकता, 052-34 वाढ चांगली असेल तर ते निवडू शकता, किंवा बाकीचे काही स्पेशलाइज ग्रेड आहेत जसं की 10-20-20 ग्रेड आहे, 60-49 ग्रेड आहेत, भरपूर सारे असे बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी एक ग्रेड निवडू शकता, ज्याच्या सोबत आपल्याला समुद्री शेवळे अर्क आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिक्सचर हे जर फवारणी केली तर त्याचाही परिणाम चांगला मिळतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची, वेलवर्गीय पीक आहे, याचं पानं खूप नाजूक असतात. त्यामुळे आपल्याला खतांचा किंवा बाकीचे जे काही फवारण्या करतो त्यामध्ये एकापेक्षा जास्त घटक ज्यावेळेस मिक्स करतो तर त्या आपल्याला विचारपूर्वक करायचं. त्याविषयी आपण मागील काही व्हिडिओमध्ये पण चर्चा केलेली. आणि एकाहून अधिक जास्त घटक ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला जे प्रमाण ठेवायचं औषधांचं ते कधीही चुकवायचं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर विद्रव्य खतांमध्ये काही शेतकरी 3 ग्रॅम 5 ग्रॅम पर्यंत पण वापरतात, पण वेलवर्गीय पिकाला चुकूनही इतकं मोठं प्रमाण वापरायची गरज नाही. 1 ग्रॅम पासून 1.5 ग्रॅम पर्यंत सगळे मिळून घटक प्रति लिटर पाण्यामध्ये फार फार तर 5 ग्रॅम होतील. म्हणजे तुमचे 3 घटक आहे तर तिन्ही मिळून 5 ग्रॅम पर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण एकच घटक 5 ग्रॅम, दुसरा घटक 2 ग्रॅम, तिसरा घटक परत 2-3 ग्रॅम तर असं चालणार नाही. तर ही थोडीशी काळजी आपल्याला ह्या वेलवर्गीय पिकांच्या बाबतीत घ्यायची. तर तेजस सरांनी अगदी सविस्तर फर्टिलायझर मॅनेजमेंट जे आहे दोडका पिकामध्ये अगदी सविस्तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेजस सर, आता अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा ह्या बाकीच्या गोष्टी आपण बऱ्याचशा चर्चा केली, परंतु मला असं वाटतं दोडका पिकामध्ये काही समस्या ज्या येतात त्याच्यामुळं बऱ्यापैकी उत्पादन घटतं. हो. जसं की व्हायरसची समस्या असेल, हो. नाग अळींची समस्या असेल, बरोबर. रोगांची समस्या असेल, हो. तर तुम्हाला म्हणजे कोणतं मेजर जी कीड आहे जी खूप प्रॉब्लेमॅटिक ह्या याच्यामध्ये येतं आणि त्याला सोल्युशन काय आहे? जसं सर तुम्ही उल्लेख केला की सुरुवातीला पण की व्हायरसची भीती, तर दोडका पिकामध्ये जो मोझॅक व्हायरस आहे तर तो फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतो. आणि तो कसा ओळखायचा, तर दोडक्याचं जे काही पान आहे तर ते पान आपल्याला एकसारखं हिरवं किंवा एकसारखं पिवळं दिसत नाही. त्यामध्ये अन्नद्रव्याच्या जर कमतरता असतील तर काही अन्नद्रव्याच्या कमतरता शिरांवर दिसतात, काही अन्नद्रव्याची मुळे शिरा चांगल्या राहतात, पानाच्या मध्ये कमतरता दिसतात. परंतु ह्या दोडक्याच्या बाबतीत असं होतं की खास करून नवीन नवीन पानावर ही लक्षणं दिसतात मोझॅकची किंवा व्हायरसची. त्याला शेतकरी व्हायरस बोलतात, खरं तर तो मोझॅक आहे. आणि त्याची लक्षणं अशी दिसतात की ते पान लांबून जर पाहिलं तर असं मऊसूत किंवा फुगीर दिसतं, आणि जवळून जर पाहिलं तर ते पानाचा मलूलपणा गेलेला असतो, ते पान रफ झालेलं असतं जर आपण हाताने दाबून पाहिलं तर. आणि रंग त्याचा हिरवा पिवळा असा अनियंत्रित प्रमाणात झालेला असतो. मग ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हा मोझॅक व्हायरस आहे. आणि दोडका पिकाच्या उत्पन्नामध्ये सगळ्यात मेन बाधा जी आहे तर ती मोझॅक व्हायरसची. आणि हा व्हायरस पसरवण्याचं काम काही अंश बियाण्यातून आणि जास्त प्रमाणात जी पांढरी माशी आहे, खास करून जी चंदेरी पांढरी माशी, त्याच्यातून हे होत असतं. मग आता याला नियंत्रण कसं करायचं, तर तुम्ही ज्यावेळेस बियाणं, बरेचसे शेतकरी काय करतात, बियाणं कीटकनाशकामध्ये बुडवून लावतात. म्हणजे जे आपण गोमूत्र सांगतो किंवा कोमट पाणी सांगतो त्यातच रासायनिक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जे त्याचा वापर काही शेतकरी करतात. काही शेतकरी काय करतात, जे मल्चिंग वगैरे जर व्यवस्थित वापरलं तर ह्या पांढऱ्या माशीचा प्रतिबंध चांगल्या पद्धतीने होतो. जर शेतकऱ्यांची लागवड ही मार्च महिन्यात, एप्रिल महिन्यात असेल तर तिथे ही समस्या फार मोठ्या प्रमाणात येते. म्हणून एकतर लागवड आपण जानेवारी फेब्रुवारी किंवा लागवड आपण मे जूनच्या आसपास करणं हे संयुक्तिक राहील. म्हणजे आपल्याला ह्या व्हायरसची समस्या किंवा ह्या मोझॅकची समस्या फार कमी प्रमाणात. हा मोझॅक पसरू नये म्हणून जे पांढऱ्या माशीचा आपल्याला प्रतिबंध करायचा आहे, तर पांढऱ्या माशीसाठी आपण चिकट सापळे, जे पिवळे चिकट सापळे आपण लावतो ते शेतामध्ये लावले पाहिजे. ते प्रचंड मोठ्या प्रमाणात सापळे जर आपण लावले तर नक्कीच पांढऱ्या माशीचं नियंत्रण होईल. पांढऱ्या माशीवर काम करणारे जे काही ठराविक कीटकनाशके, जे की सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड दोडका पिकासाठी नाही सांगत, परंतु पांढऱ्या माशीवर सर्रासपणे शेतकऱ्यांना अनुभव आलेला, तर त्यामध्ये ॲसिटामाप्रिड असेल किंवा फ्लोनिकॅमाइड असेल किंवा डायफेन्थ्युरान असेल, डिनोटोफिरॉन असेल, यासारखे कीटकनाशक, स्पिरोमेसिफेन यासारखं जो कीटकनाशक आहे तर त्याचा दुहेरी फायदा आहे. एक तर पांढऱ्या माशीचं नियंत्रण होतच होतं, पण पांढऱ्या माशीचा जो काही नीम जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येतो. आणि तो नियंत्रणात आणणारं तसं पाहिलं तर एकमेव कीटकनाशक हे स्पिरोमेसिफेन आहे. त्यामुळे यापैकी एखाद्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला जर केला प्रभावीपणे तर पांढऱ्या माशीचं नियंत्रण होईल. आणि जर पांढरी माशी नियंत्रणात ठेवली तर मोझॅक किंवा जो काही व्हायरस दोडका पिकाला येणार आहे तर तो आपण नियंत्रणात ठेवू शकतो. या व्हायरससाठी किंवा व्हायरस किंवा मोझॅक येऊ नये म्हणून बाजारामध्ये काही घटक मिळतात जे की प्रतिबंधात्मक चांगल्या पद्धतीने काम करतात. बरेचसे शेतकरी वापरतात. व्हायरोसान असेल, व्हायरोगार्ड असेल, किटोगार्ड असेल, परफेक्ट सारखे घटक असतात त्या शेतकरी वापरत असतात. किटोसान असेल तर हे वापरत असतात. सोबतच ॲग्रोस्टारकडे पण इंटरफेक्ट नावाचा एक प्रॉडक्ट आहे जो शेतकऱ्यांचा फीडबॅक खूप चांगला आहे, जो की बायोपॉलिमर आहे आणि हा जैविक आहे, पूर्णतः जैविक आहे. याची फवारणी तुम्ही कोणत्या कीटकनाशकासोबत मिसळून जर केलं तर पानावर पूर्ण त्याचा थर जमा होतो आणि तो थर
पानाचं संरक्षण कीड किंवा रोगापासून करण्यासाठी मदत करते, त्याचाही आपल्याला प्रतिबंधात्मक उपयोग साधारणपणे 400 ते 600 मिली प्रति एकर या पद्धतीने आपण करू शकतो. साधारण 2 फवारण्या जर आपण केल्या 8 ते 15 दिवसाच्या अंतराने, तर हेही आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आणि अशा पद्धतीने आपण व्हायरस किंवा मोझॅक नियंत्रण ठेवण्यासाठी विविध टप्प्यावर आपल्याला नियोजन करणं हे फार गरजेचं असतं. पण तुम्ही जर स्टेज वाईज जाल, तर पहिली जी स्टेज आहे तर तिथं नागाळी तुम्हाला त्रास देईल. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस पानं बाहेर येतील, नवीन कोवळी पानं असतील, त्यावेळेस नागाळी त्रास देईल. नागाळीला सगळ्यात साधा, सोपा आणि चांगला उपाय काय, तर निंबोळी अर्काची जी फवारणी, तर निंबोळी अर्क जर तुम्ही फवारला तर नागाळीची समस्या तुम्हाला राहणार नाही. पिवळे चिकट सापळे जर तुम्ही लावले तर नागाळीचा जो पतंग आहे तर तो तिथं अटकू शकतो. त्या सापळ्यांमुळे तुम्हाला मावा, फुलकिडी किंवा बाकीच्या ज्या काही किडी त्याही अटकावण्यास मदत होते. आता सापळ्यांबद्दल पण शेतकऱ्यांचा समज असतो की सापळे लावल्याने नेमके कीड नियंत्रणात येते का काय होतं. तर सापळ्यांचे जे काही तंत्र आहे, म्हणजे ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो. फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचे, म्हणजे काय, निरीक्षण करायचे, कोणती कीड आपल्या प्लॉटमध्ये आहे. तर आपण 5 सापळे लावायचे वेगवेगळ्या ठिकाणी. 1 एकरमध्ये 5 सापळे लावले तर त्या सापळ्यांचा आपण रोज किंवा दिवसाआड जाऊन अभ्यास करायचा की याच्यावर कोणती कीड आपल्याला दिसते. ती कीड ओळखायची आणि त्यानुसार कीटकनाशक आणून फवारणी करायची. जर आपल्याला कीडच नियंत्रणात आणायची तर आपण 5 सापळे लावून चालणार नाही. मग त्यावेळेस आपल्याला 15, 20, 25 सापळे आपल्या शेतामध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कीटकनाशक फवारणीपूर्वी बरीचशी कीड त्या सापळ्यांवर जाईल आणि तिथं आपल्याला नियंत्रण मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं. तर पहिल्या स्टेजमध्ये नागाळी आपल्याला ही त्रासदायक ठरते. दुसरी जी स्टेज येते ती फुलोरावस्थेची स्टेज. फुलोरावस्थेच्या स्टेजमध्ये मावा कीड आपल्याला घातक ठरू शकते. पावसाळी हंगामामध्ये जे काही हिरवे तुडतुडे, ज्याला आपण जसीड म्हणतो, ते घातक ठरू शकतात. मावा कीड असेल आणि जसीड असेल, या दोन्हींच्या नियंत्रणासाठी आपण एकच कीटकनाशक जे काही मी उल्लेख केला ती वापरू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस फुलं येण्याची अवस्था आहे त्यावेळेस खास करून फुलकिड्यांची समस्या येते. आणि फुलकिड्यांची जर समस्या आली तर दोडक्याचं जे काय फळ आहे पूर्ण वाकडं होतं, म्हणजे चंद्र कोरच्या आकाराचं बनतं. तर ती त्याला फुलकिड्यांची समस्या येते. कारण का, तर ज्यावेळेस फुलातून फळाचं रूपांतर होत असतं त्यावेळेस फुलकीड ही कीड अशी आहे की पिकातून डायरेक्ट अन्नरस शोषून घेत नाही. ते पहिलं पिकाला स्क्रॅच करतं, म्हणजे काय म्हणतो, ओरखडा ओढतं. आणि तो जिथं ओरखडा ओढलाय त्या बाजूला फळ न वाढता दुसऱ्या बाजूने वाढतं आणि मग ते चंद्रकोरीसारखं बनतं. मग त्यावेळेस आपण म्हणतो मोठ्या प्रमाणात मी बोरॉन वापरलं, परंतु तरी फळ सरळ होत नाही. तर बोरॉनची कमतरता आणि फुलकिड्यातला फरक असा आहे की बोरॉनमुळे फळ आपलं लांब फळ आकार बदलतं आणि फुलकिड्यामुळे जाग्यावरच फळ चंद्रकोरीसारखं अर्धगोल बनायला चालू होतं. तर हे दोन मधली तफावत आहे. त्यामुळे ही तफावत ओळखून आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. मग फुलोरावस्थेमध्ये आपल्याला फुलकिडीसाठी परत एकदा सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जरी काही रिकमेंड करत नसेल तरी शेतकऱ्यांचे जे अनुभव, तर फुलकिड्यासाठी टोलफेन पायराइडचे रिझल्ट चांगले आहेत. त्यानंतर आपल्याकडे जे थायोमिथोक्झा आणि लॅम्बडासायलोथ्रिन आहे त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही फ्लुवेंडामाइड आणि थायक्लोप्रिड याचं संयुक्त जे काही कीटकनाशक आहे तेही प्रभावी आहे. अशा पद्धतीने आपण फुलकिड्यांसाठी नियोजन करू शकतो. निंबोळी अर्क आपल्याला प्रत्येक स्टेजला एकदा जर वापरला तर नक्कीच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये निंबोळी अर्काचा महत्व आहे. कारण का, तर निंबोळी अर्क ही गोष्ट अशी का ती डायरेक्ट किडीला मारत नाही, परंतु तो त्या घटकाचा वापर केल्यामुळे कोणत्याही कीटकनाशकासोबत अथवा स्वतंत्र तो वापर केल्यामुळे काय होतं, किडीची अन्नग्रहण करण्याची क्षमता कमी होते. किडीच्या जे काही अंडी आहेत तर ती अंडी स्टराईल होऊन जातात, म्हणजे त्या अंड्यातून पुढची जन्माला येणारी पिढी जन्माला येत नाही. किडीची जी काही पुनरुत्पादन करण्याची जी काही क्षमता आहे ती थांबते, म्हणजे नर मादी मिलन होऊन जे काही पुढे जन्माला येणार ती थांबते. त्यांची खाण्याची क्षमता कमी झाल्यामुळे काय होतं, तर त्यांच्या एकंदरीत हालचालीवर आणि पिकाला करत असलेल्या डॅमेजवर त्याचा परिणाम होतो. म्हणून निंबोळी अर्काचा वापर आपल्याला साधारणपणे प्रत्येक अवस्थेला किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक महिन्याला एकदा कोणत्या ना कोणत्या कीटकनाशकासोबत अथवा स्वतंत्र निंबोळी अर्क वापरणं गरजेचं आहे. मग फुलकिड्याचं नियंत्रण करताना आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. फुलोरावस्थेमध्ये आपल्याला सापळे जर लावले त्यावेळेस आपल्याला फुलकिड्यांचं निरीक्षण करता येईल आणि किती फुलकिडे येत आहेत त्यानुसार आपल्याला फवारणीचं कोणतं कीटकनाशक निवडायचं याचा निर्णय आपल्याला तिथं घेता येईल. त्यासोबत त्याच वेळेला फळमाशीची समस्या येते. म्हणजे फळमाशीची समस्या आपल्याला दिसते ज्यावेळेस फळ लागलेलं आहे त्यावेळेस त्या फळाला परत एकदा फुलकिड्यासारखं फुलकिड्याने चंद्रकोर होतं, पण फळमाशीने पूर्ण गोल वेढा मारलेलं फळ दिसतं. ती फळमाशीचा डॅमेज आहे. तो डॅमेज त्यावेळेस दिसतो किंवा तिची लक्षणं त्यावेळेस दिसतात. पण फळमाशी फळामध्ये अंड आळी येण्यासाठी ती फुलात अंड घालते. मग आपल्याला ज्यावेळेस फुल दिसतं त्यावेळेस आपल्याला फळमाशीचे सापळे आपल्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे. आणि हे सापळे किती असावे, तर परत एकदा जर फक्त आपल्याला पाहणी करायची तर साधारणपणे 3 सापळे पाहणीसाठी उपयुक्त आहेत. परंतु आपल्याला जर त्या किडीवरच नियंत्रण करायचंय त्याच्यात काय होणार आहे, नर जो काही आहे फळमाशीचा तो त्यात जाऊन अटकणार आहे. नर त्याच्यात अटकल्यामुळे नर मादीचं मिलन न झाल्यामुळे पुढची पुनरुत्पादन जे आहे किंवा पुढची जी प्रजाती ती येणार नाही. मग आपल्याला फक्त निरीक्षण करायचंय तर 3 सापळे लावणे गरजेचं आहे.
आणि जर आपल्याला नियंत्रणच करायचं तर 10 पर्यंत सापळे जे काही फळमाशीचे असतील ते आपल्याला लावले पाहिजे, म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही. याच्यात असे मावा किडीसाठी तुम्ही फवारणी करून नियंत्रण आणू शकता, फुलकिड्यासाठी फवारणी करून नियंत्रण आणू शकता. पण फळमाशी विषय असा आहे की तिथं तुम्ही फवारणी फारशी प्रभावी ठरत नाही, तिथं तुम्हाला फळमाशीचे सापळेही जास्त प्रभावी ठरतात. मग तुमचं खर्चात आणि मजुरीत बचत होण्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक स्वरूपात जर हे सापळे लावले तर मला असं वाटतं की ते संयुक्त नियोजन होऊ शकतं. मग ही मावा, तुडतुडे असतील, फुलकिडे असतील, फळमाशी असतील आणि नागाळे असतील, ह्या स्टेज वाईज समस्या आपल्याला त्रास देऊ शकतात, ज्या दोडका पिकाला महत्वाच्या किडी म्हणलं तरी चालेल. त्याचं सर आता हे झालं किडींचं. हो. आता तुम्ही सापळ्यांचं पण सांगितलं, काही तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांचा काही संभ्रम पण असतो की हो. सापळे लावले म्हणजे बाहेरच्या शेतातून कीड ही पण एक महत्वाची कीड आपल्या शेतामध्ये येऊन अजून प्रादुर्भाव करू शकते, हा गैरसमज हो. शेतकऱ्यांचा बराच आहे. असतो. तर ते शेतकरी बंधूंनो ते समजून घ्या की निरीक्षण आणि कंट्रोल ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि कोणत्याही किडीचं जे काही भ्रमणाची जी काही मर्यादा असते ती कितपर्यंत भ्रमण करू शकते याला पण ती मर्यादित आहे. त्यामुळे तो एक गैरसमज तुम्ही थोडासा दूर करून टाका. ते सर आता आपण किडींविषयी चर्चा केली, तर रोग जे आहेत ते देखील मला असं वाटतं दोडका पिकामध्ये येत असतात आणि त्यामुळे देखील उत्पादनामध्ये परिणाम होतो. 2 महत्वाचे रोग मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जास्त भेडसावतात. पहिला रोग आहे भुरी, ज्या भुरीसाठी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गरजेचं असतं. ते कशा अर्थाने, तर कोणतंही कीड येण्यासाठी त्या किडीची अंडी असावी लागतात. अंडी असली, त्या अंड्याला पोषक वातावरण मिळालं आणि पीक त्या किडीसाठी जर आवडीचं असेल तर ती किड तिथं जन्माला येते. बरोबर. रोगाच्या बाबतीत काय असतं की रोगाच्या बाबतीत जशी किडीची अंडी असते तसे रोगाचे स्पोर्स असतात. म्हणजे भुरीचे जे काही स्पोर्स किंवा ज्याला आपण बीजाणू म्हणतो तर ते बीजाणू पहिले असतात. ते बीजाणू असले त्याला पोषक वातावरण मिळालं, परंतु त्याला वाढायला जागा नाही मिळाली तर ते येऊ शकत नाही. बीजाणू असतात आणि जागा असते, परंतु वातावरण पोषक नसतं तरी ते वाढू नाही शकत. आता भुरी रोगाची समस्या खूप त्रासदायक का ठरते, तर भुरीला 2 पद्धतीचं वातावरण, आपल्याकडे 2 वातावरण जर बारकाईने पाहिलं तर एक कोरडं हवामान आणि एक दमट हवामान. जेवढं दमट हवामान होईल तेवढं भुरीचे बीजाणू पसरायला मदत होते आणि जेवढं कोरडं वातावरण होईल तेवढं भुरी वाढायला मदत होते. म्हणजे तो रोग वाढण्यासाठीचं एक वातावरण आहे आणि त्याचे बीजाणू पसरण्यासाठीचं वेगळं वातावरण. मग आपल्याला अप्रत्यक्षपणे वर्षभर या 2 पैकी कोणत्या तरी एक वातावरणात आपलं पीक असतं आणि म्हणून आपल्याला ही भुरी त्रासदायक ठरते. मग या भुरीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही भुरी येण्याची जी काय अवस्था आहे तर ती साधारण फळ लागल्यानंतरची, फळ लागायच्या आधी भुरीची शक्यता फार कमी. अप्रत्यक्षपणे असं सांगितलं जातं की पोटॅश अन्न घटक ज्यावेळेस पिकामध्ये वापरायला चालू होतो त्यावेळेस भुरी येण्याची शक्यता वाढते. म्हणजे आपल्याला पिकाला पोटॅश मुबलक देणं गरजेचं आहे. पोटॅशची फवारणी आपण फुल धारणेच्या नंतर किंवा फळ धारणेच्या नंतर अधूनमधून करणं गरजेचं आहे, तर भुरी आपली प्रतिबंधात्मक स्वरूपात राहू शकते. तिचे बीजाणू पसरण्यास मदत होते. मग बीजाणूवर काम करणारे बाजारात 2च बुरशीनाशके, जे की सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड कडून दोडका पिकासाठी रिकमेंडेड नाही, परंतु 2च बाजारामध्ये आहेत. त्यातलं पहिलं मँकोझेब, की जे बीजाणूवर काम करतं, बीजाणू थांबवतं. दुसरा जो घटक आहे तो मेटिराम आहे. तोही घटक बीजाणूच्या वाढीसाठी प्रतिबंध करतो. मग जर आपल्याला ही भीती असेल की आपल्याकडे बीजाणू आहेत, भुरी तर कुठं दिसत नाही, परंतु बीजाणू पसरू शकतात का, तर त्या परिस्थितीमध्ये आपण प्रतिबंधात्मक स्वरूपात हे मँकोझेब किंवा मेटिराम या 2 पैकी एका घटकाचा विचार केला पाहिजे, जे की बुरशीच्या स्पोर्सवर हे काम करणारे बुरशीनाशक. जर बुरशी दिसली तर बुरशीसाठी काय करू शकतो, तर वेलवर्गीय पिके, सल्फरचा वापर इथं मर्यादित असतो. सल्फर फवारणी जास्त देऊ शकत नाही, कारण सल्फरची टॉक्झिसिटी आल्यानंतर याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. मग सल्फर व्यतिरिक्त जे काही घटक आहे तर तेही सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड कडे त्याचं रिकमेंडेशन नाही, पण मग त्यामध्ये थायफिनेट मिथिल असेल किंवा हेक्झाकॉनेझॉल असेल, प्रॉपिकॉनेझॉल असेल, टेबिकॉनेझॉल असेल, हे जे काही झोल वर्गातले जेवढे काही बुरशीनाशक आहे ते आपण वापरू शकतो. ॲझोक्सिस्ट्रॉबिन हेही खूप प्रभावी भुरी च्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो, यांचा वापर करू शकतो. परंतु जे मी आधी बोललो की पोटॅशचा वापर आपण जर संयुक्त किंवा योग्य पद्धतीने ठेवला तर भुरी नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल. मग एखाद्या दुसऱ्या बुरशीनाशकामध्ये 05234 किंवा 0050 ची जरी फवारणी घ्यायची वेळ आली तरी ती जरूर घ्यावी, जेणेकरून आपल्याला भुरीचं नियंत्रण चांगलं मिळेल. बाजारामध्ये पोटॅशियम बायकार्बोनेट याचाही वापर शेतकरी भुरीच्या नियंत्रणासाठी करतात. साधारण 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर जर त्याची फवारणी केली आणि एखादं साधं बुरशीनाशक जसं की थायफिनेट मिथिल किंवा कार्बेंडाझिम यासारखं जर वापरलं तर आपल्याला भुरीचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आता जी रोगांची समस्या आहे दोडका पिकामध्ये ती कोणकोणते रोग, विशेष म्हणजे भुरीचे बीजाणू आणि ती पसरण्याची जे वातावरण आहे एकदम म्हणजे सविस्तर तिथे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचा कंट्रोल. आणि दुसरं एक ते सर म्हणजे मँकोझेब जे आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये वेलवर्गीय पिकामध्ये म्हणजे ती एक काळजी जी तुम्ही आठवण केली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा, म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस शेतकरी चौकशी करतात
तर कार्बनडेन्झिम मँकोझेब किंवा मेटॅलेक्झिल मँकोझेब बरोबर या संयुक्त बुरशीनाशकांची आळवणी करतात. बरोबर आणि ती जर त्या कोवळ्या रोपाच्या जवळ गेली तर कलिंगडासारखं वेलवर्गीय जे काही दोडका दुधी वगैरे ही पिकं आहेत तर ती त्यांना घातक ठरते. बरोबर त्यामुळे आळवणी पद्धतीने तर पहिलं वापरायचं नाही. आणि जे तुम्ही म्हणले सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर मँकोझेबचा वापर साधारणपणे पीक वाढीच्या अवस्थेनंतर करू शकतो, रोपाच्या अवस्थेमध्ये आपण टाळायचं. टाळावायचं बरोबर कारण का तर त्याची स्कॉर्चिंग येण्याचे चान्सेस हे मँकोझेबची येऊ शकतात म्हणून. आणि ते काय प्रत्येक ठिकाणी येत नाही, पण त्याला पाणी कोणतं पाणी वापरलंय, वातावरण डोस बाकीच्या कसा गोष्टी वापरलाय, त्यानंतर उन्हाची तीव्रता किती, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे. त्यासाठी आपण थोडंसं जसं तुम्ही आठवण केली तर शेतकरी बांधवांच्या फायद्याची गोष्ट की आपण वाढीच्या अवस्थेत देऊ शकतो, रोपाच्या अवस्थेमध्ये टाळावं मँकोझेबचं. आता आपण भुरीबद्दल बोललो, तसंच डाउनीची एक समस्या येते. तर डाउनी मिल्ड्यू आणि भुरीमध्ये फरक काय? तर डाउनी मिल्ड्यूची समस्या दमट वातावरणामध्ये येते, कोरड्या वातावरणामध्ये डाउनी मिल्ड्यू येत नाही. मग दमट वातावरण ज्या वेळेस होईल, म्हणजे साधारणपणे आपण काही काम करताना किंवा शेतामध्ये आपण काही करत असतो त्यावेळेस आपल्याला घाम येतो सहजासहजी. तर सहजासहजी आलेला घाम समजून घ्यायचं की दमट वातावरण आहे आणि ते डाउनीसाठी पोषक वातावरण आहे. भुरीसाठी चालणारे बुरशीनाशक डाउनीसाठी चालत नाही आणि डाउनीसाठी चालणारे भुरीसाठी चालत नाही. त्यामुळे भुरीचं नियोजन करताना वेगळे आणि डाउनीचं डाउनीचं नियोजन करताना वेगळे. आता दोन्हींच्याही बीजाणूवर, भुरी असेल की डाउनी असेल, दोन्हींच्याही बीजाणूवर काम करणारं मँकोझेब आहे, दोघांच्याही बीजाणूवर काम करणारं मेटिराम आहे. याचा वापर आपण करू शकतो. पण डाउनीची जर समस्या असेल तर डाउनीची समस्या जर टाळायची तर त्यासाठी शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड रिकमेंड करत नाही कोणते बुरशीनाशक, परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे आपण काय देऊ शकतो तर सगळ्यात स्वस्त कॉपर ऑक्सिक्लोराइड हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगलं. दमट वातावरण असतं, पावसाळी वातावरण असतं, त्यावेळेस डाउनीची समस्या असते, त्यामुळे कॉन्टॅक्ट फंगीसाइड ते तिथं फार फार प्रभावी काम ठरतं. करतात. कॉपर ऑक्सिक्लोराइड नंतर म्हणजे आपलं जे काही कुपर वगैरे नावाने येतं ते, त्यानंतर मेटॅलेक्झिल मँकोझेब हे एकत्र असणार ते फार प्रभावी काम करतं. त्यानंतर ॲझोक्सिस्ट्रॉबिन परत एकदा भुरी आणि डाउनी दोन्हींवर काम करतं. त्या व्यतिरिक्त बाजारामध्ये कॅब्रिओटॉप सारखा घटक आहे, तेही काम करतं. म्हणजे असे जे काही डाउनीवर काम करणारे घटक आहेत तर ते बाजारामध्ये आपल्याला आपण वापरू शकतो आणि त्याचा उपयोग करून आपण डाउनी नियंत्रणात आणू शकतो. आता जसं भुरीसाठी पोटॅश कारणीभूत आहे तसं डाउनी येण्यासाठी फॉस्फरस कारणीभूत आहे असं समजलं जातं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही कधी फवारणी कराल तर तुम्ही एखाद्या बुरशीनाशकामध्ये 05234 चा वापर किंवा 027 चा वापर जर आपण केला विद्रव्य खताचा तर नक्कीच आपल्याला भुरी नियंत्रणासाठी त्याचाही फायदा होऊ शकतो. काही शेतकरी फॉस्फरिक ऍसिड वापरतात, काळजीपूर्वक जर आपण फॉस्फरिक ऍसिडही जरी वापरलं डाउनी नियंत्रणासाठी आपल्याला तेही मदत करू शकतो. शेतकरी बंधूंनो म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी दोडका पिकाविषयी जे येणाऱ्या समस्या आहेत त्याविषयी आपण चर्चा सरांबरोबर केलेली आहे. त्यांनी एक संयुक्त असे सोल्युशन्स उपाययोजना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं ते जसं दोडका पिकामध्ये जे आपण वेल वगैरे म्हणजे आंतरमशागत म्हणतो त्याचा पण मला असं वाटतं उत्पादनामध्ये नक्कीच होतो. म्हणजे महत्वाचा हो. रोल आहे. कारण की जसं वेल वाढतो तसं मला असं वाटतं फळ सेटिंग जे आहे ते खालूनच पिकाला होत बरोबर, असते. बरोबर. तर आपल्याला कधीपर्यंत ते फळ जे आहे ते झाडापासून विलग करणं गरजेचं आहे किंवा जी फळं लागतात वरती हो, मांडव हो. जर असेल आणि जर ते फळ मोकळं नाही केलं तर ते वाकडं होण्याची शक्यता पण आहे. हो. तर ते आंतरमशागतीबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? आता दोडका पिकामध्ये जे आंतरमशागतीचा उल्लेख तुम्ही केला तर पहिलं सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही दोडक्याची लागवड करता त्याचा बाळी बाहेर येण्यापूर्वीच आपल्याला बांधण्याची व्यवस्था केली व्यवस्था पाहिजे. करणं गरजेचं. आता तुम्ही त्या वेलीला बांधू शकत नाही, मग प्रत्येक वेलीच्या शेजारी बारीक काडी रोवली पाहिजे आणि तिथं सुतळ बांधून ती त्या वेलीच्या शेजारून सुतळ वरती नेली पाहिजे, जेणेकरून पहिली बाळी बाहेर पडली की ती बाळी त्या वेलीचा त्या सुतळीचा आधार घेईल आणि वरती जाईल. जोपर्यंत वेल वरती चाललाय तोपर्यंत त्याला येणारा साईडनी कोणतीही फूट ठेवायची नाही, फक्त एकच शेंडा वरती जाऊन द्यायचा जोपर्यंत आपला मांडव येत नाही तोपर्यंत. जेव्हा मांडवाच्या जवळ ती वेलीचा शेंडा पोहोचेल त्यावेळेस शेंडा खोडायचा आणि त्यातून जे काही दोन फांद्या बाहेर निघतील ते आपण दोन बाजूला दोन करायचे, एक उजवीकडे एक डावीकडे किंवा एक पुढे एक पाठीमागे, अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. आता तुम्ही जो उल्लेख केला की वरतून फळ खाली आलं पाहिजे तर यासाठी आपल्याला हे वळण पद्धत जी म्हणतो आपण पिकाच्या नियोजनामध्ये आंतरमशागतीत वळण आणि छाटणी या दोन फार महत्वाच्या बाबी असतात. ही वळण जी पद्धत आहे ती आपण कसं देतो, कशा पद्धतीने वेल पसरवतो याच्यावर अवलंबून आहे की खाली फळ किती फळ येणार. किती येणार आहे. जर बरोबर. चांगल्या पद्धतीने आपण वळण दिलं, दोन बाजूला दोन वेली काढून दिल्या आणि ते त्याला मोकळीक जर दिली तर नक्की तुमचं फळ खाली येण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त राहील आणि जेवढं फळ खाली लटकत राहील तेवढे त्या फळाची गुणवत्ता, फळाची क्वालिटी, लांबी ही तुम्हाला चांगली मिळेल आणि फळाचा आकार तुम्हाला सरळ मिळेल. जर गुंता झाला तर ते फळ तुम्हाला अडचणीचा आणू शकतं. मग त्यासाठी आपण अधूनमधून आंतरमशागत म्हणून ती फळं खाली करणं किंवा त्या फळाला अडथळा होत असेल तर काही छाटणी करायची गरज पडली तर ती करणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की खालची पानं किती ठेवायची किंवा फळ बरोबर. खालपासून कुठं धरायचं. धरायचं. तर फळ धरण्याची जी अवस्था आहे तर ती मांडवावर गेल्याशिवाय फळ धरू नये. खालचं फळ जर तुम्ही धरलं तर त्याची लांबी कमी आणि त्याची जाडी जास्त होईल आणि बरोबर. त्याची गुणवत्ता फारशी मिळणार आहे. आणि खाली पानं ठेवायची का नाही ठेवायची तर याच्यात कसं असतं, कोणत्याही पिकामध्ये सिंक आणि सोर्स असे दोन घटक असतात. सोर्स म्हणजे काय, पिकाला तुम्ही जे काही अन्न घटक देताय, जमिनीतून देताय, फवारणीतून देताय किंवा पीक स्वतःचं अन्न बनवते
ते पीक साठवतं कुठं, तर ते साठवण्याची पण त्याची एक व्यवस्था असते, तर ती जुनी पानं असतात. म्हणजे पिकाच्या बुडाकडची जी काही पानं आहे, तर ते अन्न घटक साठवण्यासाठीच त्यांचं रचनाच झालेली असते. मग तो त्यांचा सोर्स असतो, ते तिथं साठवलेलं असतं. आणि ते जर पान तुम्ही काढायचं म्हणाल, तर त्यातून तुम्ही अन्नद्रव्य त्या पिकांनी साठवलेली तुम्ही घेऊन टाकताय. परंतु हे काढणं दोडका पिकासारख्या पिकात गरजेचं पडतं का? तर ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक फवारणी वरती करता, पण खालच्या पानाकडे तुम्ही दुर्लक्ष करता, किंवा जमिनीवरचे जे काही कीड किंवा रोग असतील ते त्याचा खालच्या प्रादुर्भाव पानावर लवकर मोठ्या येतात. प्रमाणात येऊ शकतो. मग त्यासाठी ज्यावेळेस दोडका वेल वाढत असतो त्यावेळेसच आपल्याला खालच्या पानाकडे लक्ष ठेवायचे. खालचं कोवळच पान असतानाच आपल्याला काढत ठेवायचे, शेंड्याकडची पानं चालू ठेवायची आणि साधारणपणे जमिनीपासून 2 फुटावर तरी आपल्याला पान ठेवायचं नाही, जेणेकरून त्याच्या अन्न साठ्यावर जरी बाधा आली तरी पण आपल्याला पानांची निरोगी किंवा वेल निरोगी ठेवण्यासाठी याचं गरज पडते. फवारणीचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येतं. खाली कोणतीही फूट येऊन द्यायची नाही. मांडवावर ज्यावेळेस वेल जाईल तिथपासून पुढे आपल्याला फुटी सांभाळायच्या आणि जर फुटवा कमी असेल तर वेळोवेळी शेंडा खोडायचा, जेणेकरून आपल्याला फुटवा होईल आणि आपला मांडवावर वेल पसरेल. आणि जेवढा वेल पसरेल तेवढी सावली चांगली होईल आणि उन्हापासून फळांचं संरक्षणही आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. ते सर अजून एक मुद्दा राहिला की जे वेलवर्गीय पीक आहे, हो. पाणी व्यवस्थापन, हो. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बरोबर. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार वेलवर्गीय पिकाला पाण्याचं किती नियोजन म्हणजे प्रभावी ठरू शकतं? आता जर ठिबकवर नियोजन आहे तर शेतकरी पाण्याचं नियोजन करत असताना बरेच शेतकऱ्यांचे आपल्याला म्हणजे फोनवर किंवा बरेच भेटल्यावर विचारतात की मी आता पीक फुलोर अवस्थेत आहे, किती पाणी देऊ, फळ अवस्थेत आहे, किती पाणी देऊ. आणि बऱ्याच व्हिडिओतून आम्ही सांगत असतो की पिकाला पाण्याची गरज काय, तर पिकाला जी अन्न निर्मिती करायची ते अन्न निर्मिती करत असताना त्याच्यासाठी लागणारं पाणी तेवढं पीक घेतं. बाकीचं पाण्याचं काय करतं, तर तुम्ही दिलेलं पाणी मुळाद्वारे शोषलं जातं आणि पिकाच्या पानाच्या पाठीमागे जी पर्णरंध्र आहे तर त्यातून ते पाणी बाहेर टाकलं जातं, म्हणजे उत्सर्जन केलं जातं. मग आता पिकाला पाण्याची गरज जर ठिबक आहे तर तुम्हाला दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे. आठवड्यातून 1 दिवस वगैरे पाणी चालणार नाही. दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे. फार फार तर 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी पाणी देणं गरजेचं आहे. आणि जमिनीचा पोत कसा आहे, म्हणजे तुमची जमीन काळी आहे, मध्यम आहे की मुरमाड आहे, त्यानुसार तुम्हाला त्या पाण्याचं 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास फार फार तर नियोजन ठेवायला लागेल. ज्यावेळेस पुढचं पाणी द्यायला जाऊ, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर 1 तारखेला पाणी दिल्यानंतर आपण 4 तारखेला देणार असू, तर 1 तारखेचं पाणी दिल्यावर 4 तारखेला ज्यावेळेस पाणी द्यायला जाऊ त्यावेळेस जमिनीत थोडंफार कोरडेपणा आलेला असावा. मग समजायचं आपलं पाण्याचं सायकल बरोबर चाललं. जर तुम्ही 1 तारखेला पाणी दिलं आणि 4 तारखेला पाणी देताना जमिनीत ओलच असेल तर समजून घ्यायचं आपल्याकडून पाणी जास्त होतंय. तर मग आपल्याला पाण्याचा कालावधी कमी करायचा, अंतर नाही वाढवायचं, कालावधी कमी करायचा. म्हणजे 1 तासाऐवजी आपण कदाचित 30 मिनिटवर यायचे किंवा 20 मिनिटवर यायचे. जर तुम्ही 4 तारखेला पाणी द्यायला गेले आणि जमीन पूर्ण कोरडी झाली, वेल सुकलेत, तर समजून घ्यायचं की थोडंसं पाणी कमी पडते. मग आपल्याला 1 तासाऐवजी 1.25 तास किंवा 1.5 तासाकडे जायला लागते का ते बघायचं. हे जमिनीचा पोत, पिकाची अवस्था आणि असणारं वातावरण या तिन्हींवर ते ठरतं. आणि हे तिन्हींवर ठरत असल्यामुळे कोणी तुम्हाला तोंडी सल्ला देण्यापेक्षा आपण आपल्या पिकाचं निरीक्षण करून हे पाण्याचं जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की आपलं पीक हेल्दी राहील. पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर किडीवर, रोगावर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वापरत असलेले अन्नद्रव्य ही वाया न जाण्यावर सगळ्यात महत्वाचं काम होईल. आणि ती वाया न गेल्यामुळे तुमच्या पिकाचं जे काही तंदुरुस्ती ती जास्तीत जास्त चांगली राहील. म्हणून पाणी मोजून मापून आणि गरजेइतकं जर तुम्ही दिलं तर तुमचं पीक निरोगी राहू शकतं. शेतकरी बंधूंनो, म्हणजे पाणी देखील दोडका पिकामध्ये आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार किती द्यायचे, कशा पद्धतीने द्यायचे ते तेजस सरांनी आपल्याला सांगितलं. तेजस सर, अजून एक महत्वाचा मुद्दा दोडका पिकामध्ये किंवा कोणत्याही वेलवर्गीय पिकामध्ये येत असतो. ज्यावेळेला फळाची सेटिंग होते, हो. सेटिंग झाल्या फळ पिवळं पडून किंवा काळं पडतं आणि सडायला लागतं. हो. मग त्याचं जे काही उत्पादन आहे, म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याचा सामना करावा लागतो. आणि मला असं वाटतं 30 ते 40% जे उत्पादन आहे ते खराब होतं. त्याच्यामध्ये वाया जातं किंवा खराब होतं. तर ते काय, म्हणजे त्याचं रिझन काय, कारण काय? वेलवर्गीय जे पीक आहे तर तिथं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे, म्हणजे परागीकरण. तर परागीकरण चांगलं व्हावं यासाठी नर मादी फुलांचं गुणोत्तर चांगलं असावं, हा पहिलं आपल्याला लक्ष द्यायचं. त्या लक्ष देत असताना ज्यावेळेस आपला वेल साधारण 2 पानाचा आणि 4 पानाचा असतो त्यावेळेस आपण तिथं अल्फा नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड हे जे काही संजीवक आहे तर त्याची एखादी किंवा गरजेप्रमाणे दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. 2 किंवा 4 पानाचा वेल असताना त्यावेळेस त्याची फवारणी केल्यामुळे पिकामधलं नर मादी फुलांचा गुणोत्तर जे ते ठरतं. आणि ते गुणोत्तर जर चांगलं राहिलं, म्हणजे 1 नर आणि 9 मादी असं जर गुणोत्तर राहिलं तर नक्की आपल्याला फळधारणा किंवा जी काही फळांची संख्या आहे ती चांगली मिळते. आता हे झाल्यानंतर याचं परागीकरण होतं. तुमच्या लक्षात येत नाही, ज्यावेळेस भुंगे वगैरे आपल्या प्लॉटमध्ये फिरत असतात ते परागीकरण करायचं काम करतात. हे परागीकरण केल्यामुळे याच्यात काय होतं, एकाच फुलामध्ये नर मादी असतं
परंतु त्याला जे काही म्हणतो ना आपण हवेचा किंवा व्हायब्रेशनची गरज असते आणि मग तो नर जो काही पोलन आहे तो मादीवर येऊन पडत पडेल असतो आणि मग ते त्याच्यातून फळधारणा होते. पॉलिनेशन जर चांगलं नाही झालं तर आपली फळं सडतात, हे पहिलं कारण. मग याच्यासाठी आपण तर बाहेरून भुंगे किंवा बाहेरून पॉलिनेटर आणू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, तर कॅल्शियम बोरॉन आपण चांगल्या पद्धतीने द्यायचा, जेणेकरून पोलनची संख्या, पोलनची गुणवत्ता ही वाढू शकते कॅल्शियमने आणि बोरॉनने. हे काम आपण करू शकतो. आता याला दुसरं कारण काय, तर जे पाण्याचं आपण बोललो होतो की पाण्याचं नियोजन जर चांगलं केलं, योग्य पाणी दिलं संतुलित, तर आपल्याला तिथं त्याचाही फायदा होतो. तिसरं कारण काय, तर बऱ्याच वेळेला असं निरीक्षणात येतं की आपण लागवड केलेली असते साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि आपल्याला फळधारणा होताना आलेली असती 15 जून तारीख. म्हणजे आपलं पीक पूर्ण उन्हाळ्याच्या परिस्थितीतून गेलेलं असतं आणि फळधारणेच्या वेळेला पावसाळा आलेला असतो. मग हे जे वातावरणातला बदल आहे, हा पिकावर आलेला एक अप्रत्यक्ष ताण ताण आहे. असतो, वातावरणाचा ताण. तो आपल्याला समजून येत नाही, पण त्या पिकामध्ये असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण लागवड करतो ऑगस्ट महिन्यात म्हणजे पावसाळ्यात, आणि ज्यावेळेस फळधारणा चालू होते त्यावेळेस थंडी आलेली असते, पावसाळा संपलेला असतो. म्हणजे या वातावरणातून त्या वातावरणात जात असताना बरेचसे माणसं आजारी पडतात, सर्दी होती किंवा बाकी काय आजार होतात. त्या वातावरण बदलामुळे जो काही परिणाम आपल्यावर जसा होतो तसाच त्या पिकावर होतो. तो स्ट्रेस तिथं असण्याची शक्यता असते. म्हणून अशी जर समस्या आली तर बरेचसे शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात महागडे बुरशीनाशक वापरतात. बरोबर. त्याचा कुठलाही काही उपयोग होत काही नाही. उपयोग होत नाही. कारण का, जर बुरशीच असेल तर ती थोडीफार तुमच्या पानावर दिसेल, नाही नवीन पानावर तर जुन्या पानावर काहीतरी लक्षण दिसते. कुठल्याही प्रकारे बुरशी याला कारणीभूत नाही. तुमच्या पिकामध्ये पाणी चांगलं संतुलित तुम्ही नियोजन केलंय, ते तुम्ही करू शकता उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये. पावसाळ्यात करू शकत नाही कारण पावसाचं अतिरिक्त पाणी असेल, पण ह्या 2 हंगामात करू शकता. दुसरं काम, तुम्ही पॉलिनेशन चांगलं व्हावं, परागीकरण चांगलं व्हावं म्हणून कॅल्शियम बोरॉन दिले, हे तुम्ही आठवून पहा. आणि तिसरं काम तुम्ही करा, यामध्ये येणारा जो काही ताण आहे तर तो ताण कमी करण्यासाठी समुद्री शेवळे अर्क असेल किंवा सिलिकॉन सारखे घटक असतील, यांची तुम्ही एखादी दुसरी फवारणी घ्या आणि याच्यातून हा ताण जर कमी झाला तर ही सेटिंग होऊ शकते. जे तुम्ही नर मादीचं गुणोत्तर ठरवायचं होतं त्यावेळेस तुम्ही फवारणी कदाचित त्यावेळेस नसेल घेतली, पण तुम्ही आता कॅल्शियम बोरॉन सोबत तो जो काही अल्फा नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड सारखा घटक आहे तो तुम्ही घेऊ तिथं शकता. वापरू शकता. अशा पद्धतीतून जर तुम्ही नियोजन केलं तर नक्की ही समस्या तुम्हाला लवकर नियंत्रणात येईल आणि तुमचं जे काही उत्पादन आहे तर जे तुम्ही उल्लेख केला की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की पहिले 2-3 तोड्याला उत्पादनच येत नाही, बरोबर. कारण ही समस्या येते. नंतर एकदा काय वेल त्या वातावरणाशी मिळतं जुळतं झालं की मग उत्पादन यायला चालू होतं. मग ते सुरुवातीचे दिवस वाया जातात आणि उत्पादनात घट येते. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हे नियोजन करायचं. आणि मला तर असं वाटतं की याचं वाट पाहण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आपण जर दोडक्याची लागवड केली तर ही समस्या आपल्याला येऊ शकते. तर त्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून आपल्याला हे नियोजन करणं फार गरजेचं आहे. निश्चितच म्हणजे मला असं वाटतं शेतकरी बंधूंनो, आज जे आपण दोडका पिकाच्या उत्पादनाविषयीच्या ज्या काही समस्या आहे किंवा दोडकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी जे काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत, तेजस सरांनी मला असं वाटतं अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला सर्व गोष्टीचा उलगडा देखील केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काय आहे, प्रतिबंधात्मक असू दे किंवा रोग कीड आल्यानंतर त्याच्या क्युरेटिव्ह मेजर्स असू दे, या सर्व गोष्टींचं अत्यंत इत्थंभूत माहिती आपल्याला दिलेली आहे. मला असं वाटतं शेतकरी बंधूंनो, दोडका उत्पादक प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती पोहोचली पाहिजे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती जरूर पाठवा, जेणेकरून त्यांना देखील दोडका पिकाचं उत्पादन घेत असताना येणाऱ्या ज्या समस्या आहे त्याचं सोल्युशन या माहितीच्या आधारे त्यांना मिळेल आणि नक्कीच त्यांच्या उत्पादनामध्ये भर होईल. शेतकरी बंधूंनो, नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतच असतो. तुमचं उत्पादन आम्ही कशा पद्धतीने आमच्या जे काही टेक्निकल किंवा तांत्रिक मार्गदर्शनामुळे वाढू शकतो त्यावर आम्ही आमचा भर नेहमी राहिलेला आहे. कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर असे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आमच्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तर आमचा ॲग्रोस्टारचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की हे व्हिडिओ तुमच्या शेतीच्या उत्पादनामध्ये तुम्हाला निश्चितच अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. धन्यवाद तेजस सर.